नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजनेसाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय इथे महत्त्वाची अपडेट आहे। जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी आहे म्हणजे विधवा महिला असो किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असो किंवा वयोवृद्ध आहे, ज्यांना वेतन पाहिजे आहे म्हणजेच पगार पाहिजे आहे किंवा त्यांचं पेन्शन पाहिजे आहे, ते पेन्शन बंद न होण्यासाठी हे जे काही महत्त्वाची कागदपत्र आहेत ते तुम्हाला 30 जून पूर्वी सबमिट करायचे आहेत। 21 मे 2025 रोजी एक परिपत्रक जाहीर झालं होते। त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जे तहसील आहे, संबंधित तहसील आहे, त्या एरियामधलं किंवा तुमच्या अधिपत्याखालील तुमच्या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये एक शिबिर आयोजित करण्याबाबत हे परिपत्र आले होते। त्यामध्ये सांगण्यात आले होते की 30 जून पूर्वी संपूर्ण जे काही कागदपत्र आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे। तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे। जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे। आणि हे पूर्णपणे परिपत्रकची जी व्हिडिओ आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। विथ प्रूफ आहे, कोणतंही फेक माहिती नाही। त्यामुळे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सतर्क करण्यासाठी, त्यांचे पैसे कोणतेही बंद न होण्यासाठी, त्यांना पैसे मिळतच राहण्यासाठी हे एक मदत आहे। तर 30 जून पूर्वी प्रत्येक जे लाभार्थी आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत म्हणजे विधवा महिला असो, वयोवृद्ध लोक असो किंवा अपंग लोक असो, हे जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हे जवळपास हे कागदपत्र पूर्णपणे अपलोड करावं लागणार आहे किंवा तुम्हाला जमा करावं लागणार आहे। यामध्ये DBT द्वारे तुम्हाला पैसे जमा होत आहेत। आता बरेच जण आहेत की ज्यांना जानेवारी महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत, तर त्यांचं असं असू शकतं की तुमचे जे कागदपत्र आहे ते जमा नाही, हयातीचे दाखले सांगितले होते ते जमा नसतील किंवा कोणतं तरी कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहेत ते मिसमॅच झाले असेल। हे जर होत असेल तर तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा पैसे मिळण्यास इथे प्रॉब्लेम होऊ शकतात। आता बरेच जणांना म्हणजे 80% लोक आहेत की त्यांना पैसे सुद्धा जमा झाले आहेत। तर निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। तर 30 जूनपर्यंत जे तहसीलदार कार्यालय आहे तिथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि जीवित असल्याचा म्हणजेच हयातीचा दाखला जमा करणे अतिशय आवश्यक असणार आहे। हे दोन्ही कागदपत्र सादर न केल्यास तुमचे अर्थसहाय्य बंद होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासारख्या जी योजनेचा लाभ तुम्ही घेणारा लाभार्थी आहे त्यांना ही अट असणार आहे। कारण कोणाही म्हणजे जे काही फेक लोक आहेत किंवा जे काही बोगस लाभार्थी आहे त्यांना लाभ न मिळण्यासाठी ही सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे। तर आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहे? उत्पन्नाचा दाखला आहे, हयातीचा दाखला आहे, त्याच्यानंतर तुमचे हे डॉक्युमेंट्स असणार आहे म्हणजे तुमचे ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे त्या योजनेनुसार तुमचे उत्पन्न किती आहे, त्यामध्ये उत्पन्नासाठी पात्रता काय आहे ते पाहून तुम्हाला त्यानुसार तुमचं उत्पन्नाचा दाखला असावा। हयातीचा दाखला म्हणजे तुम्ही जिवंत आहेत हे दर्शवणारे प्रमाणपत्र असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हे लाभार्थी आहे त्वरित लवकरात लवकर म्हणजे 30 जून पूर्वी हे तुम्हाला कागदपत्रे सबमिट करावे लागणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। कारण आवश्यक कागदपत्रे असू द्या किंवा काही डॉक्युमेंट्समुळे काय होतं की जे काही लाभ मिळत आहे ते पूर्णपणे बंद होऊ शकतं व जे पैसे तुम्हाला DBT मार्फत येत आहेत पुढे जाऊन काय होणार आहे की पैशात वाढसुद्धा होणार आहे। त्यामुळे हे पैसे बंद न होण्यासाठी व जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे चालूच राहण्यासाठी हे काम लवकरात लवकर करायचं आहे। तुम्हाला काही मदत पाहिजे असेल किंवा काही समजत नसेल तर नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे। आणि तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून नोकरीची गरज आहे, नवीन योजनेची तुम्हाला माहिती पाहिजे आहे। ही सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या पहिली कमेंट पिन करून ठेवलेली आहे तिथे दिले आहे। काही प्रॉब्लेम असेल, प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।